हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। भारत सरकार संरक्षण मंत्रालय एक्स सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम अंतर्गत भरती होणार आहे। मित्रांनो, मुंबईच्या परिसरामधली भरती आहे, मुंबई आणि ठाणे मानखुर्द परिसरामध्ये। तर जे कोणी चॅनलला नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, तर पहा, या वॅकन्सीमध्ये कंत्राटी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, पण सॅलरी याच्यामध्ये जवळपास चांगली आहे। ECHS हे प्रत्येक पदानुसार नमूद केल्यानुसार उमेदवारांची कामगिरी अन्य शर्तीच्या विधानात कमाल वयोमर्यादा किमान वर्षाच्या अतिरिक्त नूतनीकरणायोग्य कालावधीकरिता मुंबईतील ECHS पॉलिक्लिनिक जे गव्हर्नमेंटने नवीन काढलेले तर याच्यामध्ये पहा, मुंबई उपनगर, कांजूरमार्ग आणि ठाणे मानखुर्द या ठिकाणी कंत्राटी पदभरतीमध्ये तत्वावर खालील मेडिकल, पॅरामेडिकल, नॉन मेडिकल कर्मचाऱ्यांचे नियुक्ती अर्ज मागण्यात येत आहेत। तर अशा प्रकारचे ठाणे आणि मुंबई उपनगर या ठिकाणी ही वॅकन्सी होणार आहे। मित्रांनो, कंत्राटी पदावर ही वॅकन्सी असणार आहे आणि याच्यामध्ये बरेच वॅकन्सीचे पोस्ट आहेत। तर चला पाहूया। पहिला आहे ऑफिसर इन्चार्ज। जे कोणी ऑफिसर पोस्ट इन्चार्जसाठी अप्लाय करण्याची इच्छुक आहे त्यांच्यासाठी पहा, ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे। त्यानंतर हेल्थकेअर इन्स्टिट्यूशन किंवा व्यवस्थापन पदातील किमान 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। इन्चार्ज म्हणजे एक सुपरवायझर पोस्ट टाईप आहे, ऑफिसर सुपरवायझर। त्यामध्ये 75,000 याच्यामध्ये मानधन असणार आहे। त्यानंतर पदाची संख्या याच्यामध्ये एकच आहे ठीक आहे। नेक्स्ट आहे मेडिकल ऑफिसरचे आहे, यामध्ये MBBS होणं गरजेचं आहे। त्यानंतर इंटर्नशिप नंतर किमान 5 वर्षाचा अनुभव, MBBS कंप्लीट झाल्यानंतर त्याला 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। त्यानंतर मेडिसिन सर्जरीमधील अतिरिक्त पात्रता असल्यावर तर त्याला जास्त प्राधान्य देईल। त्यानंतर एक याच्यामध्ये पण वॅकन्सी असणार आहे आणि 75,000 याचं मानधन आहे। हे झाले 2 वॅकन्सी। त्यानंतर थर्ड पाहूया आपण मित्रांनो। थर्ड जे आहे डेंटल ऑफिसर म्हणून आहे पहा, डेंटल ऑफिसरची तिसरी वॅकन्सी आहे। तर पहा, डेंटल ऑफिसरमध्ये काय सांगितलं आहे, BDS किमान 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। BDS असलं तर चालतंय, पण कामाचा अनुभव गरजेचा आहे। त्यामध्ये एक त्याचं पद आहे आणि 75,000 मानधन आहे। MBBS आणि BDSमध्ये बघा काही मानधनाचा काही फरक दिलेला नाही आहे, मानधन दोघांना पण चांगलंच आहे। त्यानंतर नर्सिंग असिस्टंट म्हणून आहे, ज्याचं GNM डिप्लोमा झालेला आहे, क्लास 1 नर्सिंग असिस्टंट कोर्स। त्यानंतर आर्म्ड फोर्सेस किमान 5 वर्षाचा अनुभव, GNM कोर्स असला तर चालतो, त्याला GNM अप्लाय करू शकतात, पण त्याच्यामध्ये 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। पहा, मानधन याचं एक सॅलरी आहे आणि मानधन हे 28,100 आहे। महिना मानधन याच्यामध्ये भेटणारे मानधन चांगलं आहे मित्रांनो, 28,100। त्यानंतर आहे डेंटल असिस्टंटच आहे याच्यामध्ये पण। पहा, याच्यामध्ये का डेंटल असिस्टंटमध्ये काय दिलं आहे, डेंटल हाईज क्लास 1 DHA, त्यानंतर DRO कोर्समधील डिप्लोमा होल्डर किंवा 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये पण अनुभव प्रत्येक पोस्टमध्ये कामाचा अनुभव दिलेला आहे, त्यामध्ये 28,000 आणि 100 रुपये त्याच्यावर मानधन असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे सफाईवालामध्ये क्लास 4चे पण पोस्ट याच्यामध्ये वॅकन्सीला आहेत। त्यामध्ये फर्स्ट आहे सफाईवालामध्ये पहा, इयत्ता 8वी किंवा आर्म फोर्सेस पर्सनलकरिता GD ट्रेड 8वी पास असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये सफाईवाल्यासाठी 2 पोस्ट आहेत आणि 16,800 चांगली याच्यामध्ये सॅलरी असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे चौकीदार करण्यासाठी जे कोणी इच्छुक आहे त्यांच्यासाठी पण आहे। याच्यामध्ये पहा, 8वी पास होणं गरजेचं आहे, त्यासाठी 8वी पास होणं गरजेचं आहे। त्यामध्ये याला 2 पोस्ट आहेत, 16,800 याच्यामध्ये पण वॅकन्सी आहेत, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे चपराशीच्या पण 2 पोस्ट निघाले आहेत। चपराशीमध्ये 1 पोस्ट आहे, 16,800 याचं मानधन आहे, 8वी पास होणं गरजेचं। तर अशा प्रकारच्या ह्या एवढ्या पोस्ट आहेत मित्रांनो, एवढ्या पोस्ट आहेत। जे कोणी मुंबई उपनगर किंवा ठाणे परिसरातील असतील त्यांच्यासाठी खूप चांगली खुशखबर आहे। मानधन जवळपास सगळ्याचं चांगलंच आहे याच्यामध्ये। त्यानंतर काही शर्ती व अटी दिलेल्या आहेत। याच्यामध्ये पहिली शर्त दिलेली आहे, त्यामध्ये कृपया तपशील ECH-government.in वर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट करायच्या आहेत आणि फॉर्म पण तुम्हाला इकडेच पूर्ण भरायचा आहे। पहा, वेबसाईटला भेट द्यायचे, संपर्क साधाव स्टेशन ECHO सेल मानखुर्द हा त्यांचा ऑफिस आहे। या ठिकाणी पण तुम्हाला काही अडचण असेल तर भेट देऊ शकता किंवा हा त्यांचा लँडलाईन नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता। त्यानंतर अर्जाची शेवटची तारीख पहा, अनुभवासह जी काही कागदपत्र आहेत महत्त्वाचे ते 24 मे 2025 पर्यंत रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे फॉर्मचे जे काही अर्ज आहे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सबमिट करायचे। तर लास्ट तारीख किती होती मित्रांनो, 24 मे 2025। जे कोणी फॉर्म भरण्याचे इच्छुक आहेत त्यांनी 24 मे 2025च्या आत फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर पुढील काही महत्त्वाच्यामध्ये येथे सादर करायचे आहेत। 24 मे 2025 संध्याकाळी अर्ज स्वीकारला जाईल, ठीक आहे। तर पहा पुढं काय दिलं आहे, अशा वेताने स्पीड पोस्ट करायचं आहे। स्पीड पोस्ट ह्या गोष्टी स्पीड पोस्टने होणार आहेत। स्पीड पोस्ट कुरिअरद्वारे किंवा हेडक्वार्टर्स आहे तानाजी
सायन ट्रेंड बॉम्बे रोड खुर्द मुंबई या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं. तर याचा अर्ज तुम्हाला हा स्पीड पोस्टाद्वारे पाठवायचा आहे. पोस्टाद्वारे हा तुम्हाला फॉर्म भरायचा मित्रांनो. 24 तारखेच्या आत फॉर्म भरायचा आणि त्याचा हा ॲड्रेस राहणार आहे. ठीक आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरून कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर काही मुलाखतीची तारीख आणि वेळ. मुलाखतीची तारीख आणि वेळ. मुलाखतीची तारीख वेळ या ठिकाणी ईमेल तुमचा जे काही तुम्ही फॉर्म भरून देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ईमेलद्वारे हे तुम्हाला गोष्टी अपडेट करायची आहेत. कागदपत्रे पाहिजे. TADA सर्व हे स्वीकार्य नाही. केवळ आवश्यकता पूर्तताकरिता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर मित्रांनो अशा प्रकारचे नवीन अपडेट लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येत असतात, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलचा नोटिफिकेशन भेटावं, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरावा आणि तुम्हाला एखादी गव्हर्नमेंटची नोकरी भेटावा. हाच आपल्या चॅनलचा हेतू असतो मित्रांनो. परत एकदा सारांश सांगतो. मुंबई उपनगर आणि ठाणेमधील पदभरती असणारे 24 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा. फॉर्म हा तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे भरायचा. तुमचे सर्व डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे अपडेट करायचे आणि हा तुम्हाला फॉर्म जो PDF आहे या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला जिथं करायचं आहे त्याचा ॲड्रेस हा आहे मित्रांनो. त्याचा ॲड्रेस असणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.